ओबीसी विरुद्ध जरांगे पाटील असा मुद्दा नाहीये, तर हा मुद्दा आहे भुजबळ विरुद्ध जरांगे पाटील। आणि यात भुजबळ साहेब ओबीसी नेत्यांनाच टार्गेट करणार हे मात्र ठरलेलंच होतं, कारण भुजबळांना नवीन ओबीसी नेता तयार व्हावा असं अजिबात वाटत नाही आणि स्वतःला पण अंतिम ओबीसी नेता म्हणून सोडायचं नाही, म्हणूनच त्यांनी बीडचं मैदान निवडलं असेल हे मात्र तेवढं सत्य। आता पुन्हा मुद्दा आला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या नात्याचा। खरं तर दोघांचंही नातं पुन्हा जुळलं जरी असेल तरी धनंजय मुंडेंनी सरळ सांगायला हवं होतं, माझ्या पडत्या काळामध्ये जी माझी बहीण माझ्या पाठीशी उभी राहिली तीच माझी खरी राजकीय वारसदार आहे। पण भुजबळ जे बोलले ते त्यांचंच मत आहे, पण गोपीनाथ मुंडेंचे वारसदार म्हणून पंकजा मुंडेच आहे हे ठामपणे धनंजय मुंडेंनी मात्र सांगायला हवं होतं। पण धनंजय मुंडे मात्र शांत राहिले, चष्मा लावून जे व्हायचं ते होईल असं त्यांच्याच भूमिकेत ते ठाम होते। म्हणून मी त्यावेळेस सुद्धा म्हणालो होतो, जरांगे पाटील यांची जी भूमिका घेतली ती मात्र कोणाला जमणार नाही, कारण त्यांना ना मंत्रिपद हवंय, ना सत्ता हवी, ना कोणालाही ते शिव्या देतात, कुणी पटलं नाही तर तोंडावर बोलतात, म्हणूनच त्यांना किती लोक अंगावर घेता यांना फरक मात्र पडत नाही। पण राजकारण करणाऱ्यांना मात्र फरक पडतो हे तेवढं सत्य आहे, कारण त्यामागचं त्यांना पदं टिकवायचे असतात, मतदार सांभाळायचे असतात आणि त्यामुळेच भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे किंवा वडेट्टीवार हे सगळे जरांगे पाटलांसारखं मनमोकळेपणानं बोलू शकत नाही, हे त्यामागचं सगळ्यात मोठं सत्य आहे। मी तेव्हा सांगितलं होतं आणि आजही तेच घडत आहे। भुजबळांच्या बीडमधील सभेमध्ये पंकजा मुंडे नव्हत्या, नागपूरच्या वडेट्टीवारांच्या सभेत भुजबळ पंकजा कुणीच नव्हतं, तर इथं उद्देश काय होता? जरांगेंना टॅकल करता जमलं नाही तर ओबीसी नेतृत्व कोणाचं राहणार हा खेळ मात्र त्यावेळेस त्यांचा होता। भुजबळांना पंकजांना झालेला ओबीसी नेतृत्वाचं वलय नकोय आणि म्हणूनच ते वारसदाराचा मुद्दा पुन्हा एकदा छेडायला लागले। यात खरी कमाल म्हणजे धनंजय मुंडे स्वतः येत नाही, पंकजा मुंडेंचं नाव घेतलं जातं, जे बहिणीच्या बाजूला उभं राहताना दिसत नाही। करुणा मुंडे पण म्हणाल्या होत्या, गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार म्हणजेच धनंजय मुंडे आहे, म्हणजे आता घराडूतूनच दोन मत तयार झालेले आहे। तर यामागचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ओबीसींना काय मिळालं हा प्रश्न नाही, तर ओबीसी नेता कोण होणार हा मोठा प्रश्न यावेळेस तयार झालेला आहे। भुजबळ आणि प्रकाश सोळंके यांच्यासारखे नेते आता शेवटच्या टप्प्यात आहे, जो प्रयोग करायचे ते करतील, पण प्रयोगामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मात्र वापरलं जाईल। पण सावंत कोणा राहायला हवं? अर्थातच पंकजा मुंडेंनी, कारण जरांगे पाटील यांना पद नकोय, ते बेधडक बोलतात, पण भुजबळ, धनंजय मुंडे, वडेट्टीवार यांना राजकीय पोझिशन जपायची आहे आणि त्यासाठी सगळ्यांच्या गोटामध्ये आता खेळी चालू राहणार। मित्रांनो, येणाऱ्या काळात हे राजकारण कोणतं वळण घेणार हे सगळ्यात मोठं पाहावं लागणार आहे। तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय आणि थेट प्रश्नांच्या व्हिडिओसाठी समाधान नवले पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।